मी अनिल ताराकांत सहारे, इंदिरा मातानगर दिनांके रोड या वस्तीमध्ये राहतो. काही दिवसाच्या आधी क्राईमचे PI युनिट 5चे संदीप बुवा यांनी मला चौकशीसाठी बोलावून घेतले होते. एक फोन आला होता, त्या फोनद्वारे चौकशीसाठी बोलावलं म्हणून मग मी गेलो. तर त्यांना हे दाखवलं. त्यांनी म्हटलं कशासाठी बोलावलं, आम्ही विचारलं. तर त्यांनी म्हटलं की तुमच्या विरोधात तक्रार आहे. तर तक्रार कशाची आहे, तर तक्रार काही सांगितली नाही. परंतु मग त्यांनी सांगितलं की काही प्लॉटची काही भानगड आहे काय. तर मी म्हटलं सर प्लॉट एक माझ्या बहिणीच्या नावाचा आहे, इकडे माझी बहीण तिथे राहते. अच्छा प्लॉटचा आहे ना म्हणे, तर त्याच्या संबंधात आहे म्हणे. तर त्याचं काय आहे म्हणे. म्हटलं सर ते तर मॅटर कोर्टात ऑलरेडी सुरू आहे. तर त्याचं काय म्हटलं. तर म्हणे झगडा भांडण झाला होता काय. तर मी म्हटलं नाही सर कुठेच झगडा भांडण झालं नाही, 2 व्यक्ती आले होते माझ्याकडे. तर आणि हे जे प्लॉट संबंधी आहे ते प्लॉट बिलकुल मी जिथे राहतो सर एवढ्या वर्षापासून त्याच्या अगदी समोरच्या भागात. तर मग त्यांची बदली झाली सर बुवा सरांची, आणि गोले म्हणून PI आले त्या ठिकाणी. तर त्यांनी मग मला हे सूचनापत्र दिलं पहिल्यांदा. तेव्हा 13 तारखेला 13/4/2026 बोलावून घेतलं. तर माझ्या नावाने तर हे सूचनापत्र आहेत, पण ही माझी बहीण आहे वसुंधरा उके यांच्या नावानं हे सूचनापत्र आहे. आणि फक्त हे 2 सूचनापत्र यांच्या आणि माझ्या नावाने 2 सूचनापत्र दिले म्हणून आम्ही गेलो होतो. तर गोले सरांचं म्हणणं असं होतं की तो प्लॉट तुम्ही अवैधपणे कब्जा केला म्हणून 1 हप्त्यात खाली करा, नाहीतर तुमच्यावर फोर्जरीचा गुन्हा दाखल करील असं धमकी दिली. आता आम्हाला समजलंच नाही. मग मी सर हे कशाची तक्रार आहे म्हणून मग मी माहितीच्या अधिकारामध्ये एक पत्र टाकलं. तर मग त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये ज्या दिवशी पत्र टाकलं त्याच्याच दुसऱ्या दिवशी मला हे पुन्हा एक सूचनापत्र मिळालं, आणि त्या सूचनापत्राला ही तक्रार लावून होती. तर या तक्रारीमध्ये दिसून येते की म्हणजे तो जो तक्रारदार आहे मनीष सुगंध म्हणून, तो म्हणतो की माझ्या प्लॉटवर अवैध कब्जा, मी गेलो असता तिथे दोन व्यक्ती आपल्या साथीदारांसोबत आले आणि आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि 25 लाखांची खंडणी मागितली, अशा प्रकारची तक्रार आहे. परंतु माझ्याकडे कोणी आलाच नाही, बोलणंही नाही झालं आणि काहीच नाही सर, काही झगडा नाही, बोलणंही नाही, काही नाही. फक्त 2 व्यक्ती जेव्हा आले होते तर ते माझ्या घरी आले, माझ्या घरी बसले, विचारपूस केली काय कागद आहेत काय नाही म्हणून. फक्त एवढंच झालं होतं. आता हे गोले सर जे आहेत, आता त्यांनी पूर्ण म्हणजे माझ्यावर हा गुन्हा दाखल करायचा या विचाराने हे पत्र पाठवलं आहे असं मला वाटते. आणि हे सर्व खोटं आहे सर, काहीच एकही तथ्य नाही. माझी भेटच नाही झाली कोणाची. ते जे 2 व्यक्ती आले होते तर ते 2 व्यक्ती माझ्या घरी येऊन बसले होते आणि विचारपूस करत होते. असं काहीच घडलं नाही, कोणती खंडणी नाही, काही नाही, काही नाही. हा प्रकरण केव्हापासून आहे? आता 7 ते 8 महिने झाले असेल. ते जागा केव्हापासून आहे, कोणत्या वर्षापासून ते जागा आहे 2016 पासून तिथं राहत आहे. आपल्या जागेवर त्यांनी आम्हाला 8 लाखामध्ये माझं नाव वसुंधरा सुरयुके आहे. माझं नाव वसुंधरा सुरयुके आहे आणि मी त्या जागेवर 2016 पासून राहते. 8 लाखामध्ये त्यांच्यासोबत आमचं प्लॉटचं त्यांनी विकलं आम्हाला 8 लाखामध्ये फरक. पण त्याचे काही पुरावे त्यांना आम्ही जानेवारी महिन्यात 1 लाख रुपये दिले आणि मग 10व्या महिन्यात 2016ला आणखी 1 लाख रुपये दिले. म्हणजे 2016 मध्ये त्यांना 2 लाख दिले. तर तेव्हा त्यांनी मला राहायची परमिशन दिली. तेव्हापासून मी तिथे त्या जागेवर राहते. तेव्हापासून 2016 माझ्याकडे एक पहिले न्यूज दिलं होतं त्यांनी, 1 लाखाचं न्यूज दिलं होतं. चिठ्ठी आहे, एक चिठ्ठी मला ते पूर्ण आम्ही दिलेली आहे, जमा सादर केलेली आहे. आणि मग 2017 मध्ये ते बोलले की आम्हाला अजून पैसे पाहिजे. तर मग 4 लाख रुपये दिले त्यांनी. तर 4 लाख दिले तर आपल्याकडे काही
पाहिजे पुरावा म्हणून त्यांनी ते 500 स्टॅम्प पेपर आणलं, त्याच्यावर सगळं लिहून दिलं की तुमचा मालकी हक्क झालेला आहे. त्याच्यानंतर मग ते काही दिवस आले, त्याच्यानंतर आलेच नाही. मी पण कामामध्ये व्यस्त झाली. मग कोरोना काळ आला, मग इकडे तिकडे कामाची धावपळ. त्याच्यामुळे मग ते पण नाही आले. मी पण त्यांच्याकडे गेले नाही. 2 लाख फक्त बाकी होते, 6 लाख दिले त्यांना. तर त्या स्टॅम्प पेपरवर सगळं काही लिहून दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर आम्ही राहत होतो तिथे. त्याच्यानंतर 7-8 महिने झाले, तो कोण माणूस आहे माझ्या भावाकडे आला आणि धमकी देऊन गेला की मी ह्या जागेवर आहे, मी कोण ॲडव्होकेट आहे, मी प्रॉपर्टी डीलर आहे, मला त्यांनी घर विकलं, असं खोटं काहीतरी तो बोलला. आणि जो व्यक्ती येतो ना आला होता ना सर, त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन पण केला आणि त्या फोनवर म्हणतो की तुमच्याकडे काय टाकलं आहे, ते जे बोलून गेला तो माझ्या घरी येऊन तेच तो फोनवर पण बोलतो. तर त्या फोनची रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे. आणि तो म्हणतो मी वकील आहे, मला 4-5 प्रॉपर्टी अशा घ्यायच्या आहेत, तर हे एक प्रॉपर्टी लक्षात आली माझ्या, आणखी घ्यायच्या आहे. तुम्ही जे 25 दिले त्याचा काही पुरावा आहे का? 2016 मध्ये फोन पण छोटा होता सर, तर त्याच्यामुळे काही आम्ही हे नाही केलं. फक्त कॅश दिले आणि त्याच्यावर लिहून घेत त्याने लिहून दिले होते, त्याच्यावर पैसे दिले होते. तेच होतं. माझ्याकडे सोनी चिठ्ठी होती, ती आम्ही दिली आहे कोर्टामध्ये. आणि प्लॉट क्लिअर नाही आहे सर, रजिस्ट्री व्हायची त्याची त्यांच्या नावाने, आणि म्हणून हे पूर्ण करण्यात आलं. प्रॉपर एग्रीमेंट नहीं है. एक्चुअली कैसा है, ये केस में ऑलरेडी केस ऑलरेडी ये केस जो है कोर्ट में चालू है. इनका जो है और जो अपोजिट पार्टी है उनके साथ में केस, पुलिस कंप्लेंट जो भी कुछ है उनकी चार्जशीट बन के कोर्ट में जा चुकी है. तो जाने के बाद में केस वहाँ पे दर्ज हो चुकी है. तो पुलिस का सेकंड टाइम में इंटरफेयर करना तो कोई वैल्यू नहीं आती, बात ही नहीं आती ना. क्योंकि ये जो है विनायक गोल्हे, ये पुलिस निरीक्षक है, इन्होंने सेकंड टाइम में उनको कंप्लेंट भेजा है. उनको पता होना चाहिए कि ऑलरेडी ये केस तो कोर्ट में पेंडिंग में है, चल रहा है इनका केस, तो उन्होंने नहीं करना था ये सब चीज़ें. ये केस हाँ, तो उन्होंने बात किया है, प्रेशर किया है. तो हमने 8 दिन में खाली करो, नहीं तो तुम्हारे ऊपर कार्रवाई होगी, तुम्हारे साथ ऐसा करेंगे, तुम्हारे साथ ऐसा करेंगे. धमकी दे रहे हैं. एविडेंस बोले जो भी करना है कोर्ट में करना चाहिए. स्पेशल कभी आए थे इस मामले में जो भी एग्रीमेंट हुए हैं वसुंधरा उके, उन्होंने डाला. अगर आपको नहीं बेचना है, तो हमारा पैसा दिया है आपको, तो और वापस चाहिए ना. और नहीं बेचना है. और इसमें ये जो एग्रीमेंट है सर, इसमें मेरा कहीं पर भी नाम नहीं है. 2 लाख बाकी है. 2 लाख उन्होंने नहीं मैं इसमें साक्षीदार हूँ, और ना ही मेरे नाम से प्लॉट है, ना मेरा कब्जा है, कुछ भी नहीं. एक बात एविडेंस भी तो आपके पास इसमध्ये जेव्हा सर ते लोक आले ना, तेव्हा असं वाटलं की काहीतरी आहे याच्यामध्ये. कोर्टामध्ये गेलेला मॅटर. हो सर. मग त्यानंतर पोलीसवाल्यांनी तुम्हाला अशी धमकी का बरं दिली? कारण की तुम्हाला वाटतंय की यामध्ये पोलीसवाल्यांची सांडगाठ आहे, आणि कारण की न्यायालयाचा जोपर्यंत फैसला येत नाही त्यापर्यंत ते पोलीसवाले पण इंटरफेअर करू शकत नाही. कारण की ऑलरेडी केस कोर्टात गेलेला आहे, तर पोलीस इंटरफेअर करू शकत नाही. का बरं पोलीस इंटरफेअर करत आहे? तुम्हाला असं वाटत आहे की समोरच्या पार्टीने पोलीसवाल्यांना काही पैसे दिलेले आहेत? तसंच होऊ शकते सर, कारण भुवा सरांनी जेव्हा बोलावलं होतं ना, त्यावेळेस हे पूर्णच कागद दिले. आणि आमच्याकडे जे आहे म्हणजे तिथे राहतं तर इलेक्ट्रिक मीटर घ्यावंच लागेल. तर इलेक्ट्रिक मीटर आहे तिथे याच्या मुलाच्या नावाने. म्हणून माझ्या मुलाचं राशन कार्ड आणि त्याच्यात सगळं डॉक्युमेंट्स गेलाय. आधार कार्ड आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, राशन कार्ड आहे. टॅक्स वगैरे आम्ही भरलं नाही. टॅक्स नाही भरलं. काहीच आलेलं नव्हतं. आम्ही असंच राहायचो तिथे. आम्हाला माहितीच नव्हतं असं की काही. आणि ते ऑफ झाले ते 2023 मध्ये, तेव्हा पण आम्ही तिथेच राहतोय. तेव्हा आता आम्हाला माहित नव्हतं ते ऑफ झाले म्हणून. त्याच्यानंतर आता हे 7-8 महिने झाले, तो माणूस कोणाला काय माहिती, त्याने म्हणतं की मागताय माझे, यांनी मला विकत आहे, असं तो खोटे काही करतोय. आणि मारण्याची धमकी देतो. मारण्याची पण धमकी देतो. हो हो. ते असतील तर काही एवढं झालं आणि नसतं. त्यांचा सर माझ्याशी भेटत होते, त्यांचा स्वभाव असा होता की असं वाटतच नव्हतं की कधी काही असं होईल म्हणून त्यांच्याकडून असं धोका वगैरे.